ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ। सबको मेरा प्रणाम। मैं रामकृष्ण KS सुलिया के गवर्नमेंट फर्स्ट एड कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर के रूप में काम कर रहा हूँ। आज मैं आपको भूतकाल के बारे में बताऊंगा। पिछली वीडियो में मैंने भविष्य काल के बारे में बताया था, उससे पहले वर्तमान काल के बारे में बताया है। आज मैं आपको भूतकाल के बारे में बताऊंगा। आपको पता है भूतकाल का मतलब है बीता हुआ काल। जो काल बीत चुका है उसे हम भूतकाल कहते हैं। भूतकाल में क्रिया के जिस रूप से हमें यह पता चलता है कि क्रिया बीते हुए समय में हुई है। नಮಗೆ ಕ್ರಿಯೆಯಿಂದ ಗೊತ್ತಾಗೋದು ಕಾಲ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ। क्रिया के जिस रूप से क्रियೆಯ ಯಾವ ರೂಪದಿಂದ क्रिया बीते हुए समय में होने का पता चले, ಅಂದ್ರೆ ಕಳೆದು ಹೋಗಿರೋ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕ್ರಿಯೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾದ್ರೆ उसे हम भूतकाल कहते हैं। तो क्रिया भूतकाल में हुई है तो वह भूतकाल, भूतकालिक क्रिया या वाक्य भूतकाल में रहता है। तो भूतकाल के कितने प्रकार है? भूतकाल के कुल 6 भेद है। वर्तमान काल और भविष्य काल की तरह यहाँ उससे भी ज्यादा भूतकाल के 6 प्रकार है। भेद का मतलब प्रकार। पहला है सामान्य भूतकाल। सामान्य भूतकाल का मतलब क्या है? क्रिया भूतकाल में हुई है लेकिन कब हुई है इसका पता नहीं चलता। ಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗಿರೋದು ನಿಜ, ಕಳೆದು ಹೋಗಿರೋ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗಿದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಆದ್ರೆ ಯಾವಾಗ ಆಗಿದೆ भूतकाल में कब उसके बारे में कोई जानकारी नहीं मिलती। इसीलिए इसे सामान्य भूतकाल, इसका मतलब है सामान्य रूप से क्रिया भूतकाल में हुई है। जो बीता हुआ काल है उसमें वह क्रिया हुई है या वो काम वह कार्य हुआ है, उसमें हमें कुछ पता नहीं चलता। उसके लिए एक उदाहरण देखेंगे। राजा ने युद्ध किया। इस वाक्य में देखिए कर्ता राजा, क्रिया किया। यहाँ किया रूप क्रिया का जो करना जो क्रिया है उसका रूप यहाँ किया है। युद्ध यहाँ कर्मपद है। देखिए यहाँ आपको ध्यान देने की एक बात है, ने का जब प्रयोग होता है या किसी भी कारक का जब कर्ता के साथ प्रयोग होता है तब हमें कर्म के अनुसार क्रिया को बदलना है। यहाँ ने का कर्ता कारक ने है इसलिए ने का प्रयोग हुआ है। जब कर्ता के साथ ने का प्रयोग होता है तब क्रिया कर्म पद के अनुसार बदलती है। कर्म पद क्या है? यहाँ युद्ध शब्द कर्म पद है, ऑब्जेक्ट बोलते हैं कर्म पद। इसीलिए यहाँ पुल्लिंग है और एक वचन है, क्योंकि हिंदी में सिर्फ 2 ही लिंग है, 2 ही वचन। पुल्लिंग है और एक वचन, इसलिए किया रूप आया है। क्रिया कर्मपद के लिंग और वचन के अनुसार है। यहाँ राजा ने युद्ध किया, कब किया इसका पता नहीं चलता, लेकिन काम हुआ है भूतकाल में, इसलिए हम इसे सामान्य भूतकाल कहते हैं। अब देखेंगे दूसरा आसन्न भूतकाल। आसन्न का मतलब क्या है? निकट। आसन्न का मतलब निकट। निकट ಅಂದ್ರೇನು? ಹತ್ತಿರದ, ಅಂದ್ರೆ ಈಗಿನ್ನೂ ಕೆಲಸ ಮುಗ್ದಿದೆ ಅಂತ, ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಮುಗಿದು ಬಹಳ ಸಮಯ ಆಗಿಲ್ಲ, ಅದನ್ನ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ? ಆಸನ್ನ ಭೂತಕಾಲ್। ಆಸನ್ನ ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ? ರಾಜ ನೇ ಯುದ್ಧ, ಬಹಳ ಸುಲಭ ಇದೆ ನೋಡಿ, ಯುದ್ಧ ಕಿಯಾ, ಸೇಮ್ ಇದೇ ರೀತಿ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ। ಜಸ್ಟ್ ನೀವು ಇದಕ್ಕೆ ಆಸನ್ ಅಂದ್ರೆ ಈಗಿನ್ನೂ ಮುಗ್ದಿದೆ ಅಂತ ತೋರಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪಡ್ತಾ ಹೇ ಲಿಖ್ತಾ ಹೇ ಹಾಗೆ ಹೈ ಬರುತ್ತಲ್ಲ ಅದನ್ನ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿದಾಯ್ತು। ರಾಜಾನೆ ಯುದ್ಧ ಕಿಯಾ ಹೇ, ರಾಜಾನೆ ಯುದ್ಧ ಕಿಯಾ ಹೇ, ಬರೀ ಕಿಯಾ ಇದೆ, ನೀವು ಕಿಯಾ ಹೇ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಆಸನ್ನ ಭೂತಕಾಲ, ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಮುಗಿದು ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಸಮಯ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ನೋಡಿ। ಕಿಯಾ ಸಮಕಾಲ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಭೂತಕಾಲ ಅಂತ ಮಾತ್ರ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ। लेकिन राजा ने युद्ध किया है, मैंने उसे देखा है,
ಅವ ಆಯಾ ಹೇ ಇದೆಲ್ಲ ಏನನ್ಸುತ್ತೆ, ಇನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಸಮಯ ಆಗ್ಲಿಲ್ಲ, ಕೆಲಸ ಆಗಿ ಈಗಿನ್ನು ಅದು ಕೆಲಸ ಮುಗಿದಿದೆ. ವಹ ಕಮ್ ಅಭಿ ಅಭಿ ವह पूरा हुआ है, इसीलिए हम इसे क्या बोलते हैं, आसन्न. आसन्न का मतलब है निकट, पास, पास में होने वाली क्रिया. अब तीसरा जो है ಮೂರನೇದೇನಿದೆ, पूर्ण भूतकाल. पूर्ण का मतलब क्या है, कंप्लीट ಆಗಿರೋದು. यहाँ काम यहाँ भी पूरा होता है, यहाँ भी पूरा होता है, लेकिन यहाँ पूर्ण का मतलब बहुत पहले वह काम पूर्ण हुआ है. ಕೆಲಸ ಇಲ್ಲಿ ಮುಗಿದಿರೋದು ನಿಜ, ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಕೆಲಸಗಳು ಮುಗ್ದಿರುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಜಹಾ ಪೂರ್ಣ ಭೂತಕಾಲ, ಈಗ ಕೆಲವಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಬರುತ್ತೆ, ಅಪೂರ್ಣದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಮುಗ್ದಿರೋದಿಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದ್ರಲ್ಲಿ ಹೇತಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾರಣ ಬರುತ್ತೆ, ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಆಗಿದ್ರೆ ಇನ್ನೊಂದಾಗ್ಬೇಕು ಅಂತ. ಈ ಉಳಿದು ಎಲ್ಲ ಏನಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲಿ ಡೌಟ್ಫುಲ್ ಬರುತ್ತೆ. ಈ ಮೂರು, ಮೊದಲನೇದೇನೋ ಸಾಮಾನ್ಯ ಭೂತಕಾಲ್, ಆಸನ್ನ ಭೂತಕಾಲ್, ಪೂರ್ಣ ಭೂತಕಾಲ್, ಮೂರಲ್ಲೂ ಕೆಲಸ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ ಡೌಟ್ ಇಲ್ಲ. ಇದರಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಕ್ರಿಯಾ ಬಹುತ್ ಪೆಹಲೆ ಪೂರಿ ಹುಯಿ ಹೇ, ಅಂದ್ರೆ ಕ್ರಿಯೆ ಅನ್ನೋದು ಬಹಳ, ಕೆಲಸ ಅನ್ನೋದು ತುಂಬಾ ಮೊದಲಾಗಿದ್ರೆ ಇಸಿಲಿಗೆ ಇಸೆ ಹಮ್ ಬೋಲ್ತೆ ಹೇ ಪೂರ್ಣ ಭೂತಕಾಲ್. ಜೈಸೆ ರಾಜಾನೆ ಯುದ್ಧ ಕಿಯಾ. ನೋಡಿ ಏನು ಚೇಂಜಸ್ ಇಲ್ಲ, ಈ ಮೂರು ಕಾಲ ಕಲಿಯೋದು ಜಸ್ಟ್ ವೆರಿ ಸಿಂಪಲ್. ಇಲ್ಲಿ ರಾಜಾನೆ ಕಿಯಾ ಅಂದ್ಕೂಡ್ಲೆ ಸಾಮಾನ್ಯ ಭೂತಕಾಲ, ರಾಜಾನೆ ಕಿಯಾ ಹೇ ಅಂದ್ಕೂಡ್ಲೆ ಏನಾಯ್ತು, ಆಸನ ಭೂತಕಾಲ ಆಯ್ತು. ಅಂದ್ರೆ ಈಗಿನ ಕೆಲಸ ಮುಗ್ದಿದೆ. ರಾಜಾನೆ ಯುದ್ಧ ಕಿಯಾ ಥಾ ಅಂತ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಏನಾಯ್ತು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಇದರಲ್ಲಿ ಕಾಮ್ ಬಹುತ್ ಪೆಹಲೆ ಹುವಾ ಹೇ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಹಿಂದೆನೆ ಆಗಿದೆ, ಮೊದಲೇ ಆಗಿದೆ. ಮೈನೆ ಉಸೆ ದೇಖಾ ಥಾ, ಮೈನೆ ವಹ ಗಾನ ಸುನಾ ಥಾ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಹಿಂದೆ ಕೇಳಿದ್ದೆ, ಈಗ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಮೊದಲೇ ಆಗಿರೋ ಕ್ರಿಯೆಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತೀವಿ, पूर्ण भूतकाल. अब आपको पता चला है सामान्य भूतकाल, आसन्न भूतकाल और पूर्ण भूतकाल. ಇದರಲ್ಲಿ ಮೂರಲ್ಲೂ ಕೆಲಸ ಆಗಿರುತ್ತೆ. ಒಂದರಲ್ಲಿ ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ, दूसरे में अभी अभी काम पूरा हुआ है और तीसरे में बहुत पहले काम पूरा हुआ है. अब तीन कालों के तीनों भेदों के बारे में आपको पता चला है. अब जो चौथा भेद है अपूर्ण भूतकाल. अपूर्ण का मतलब क्या है, इनकम्प्लीट. जैसे अपूर्ण वर्तमान काल, वहां राम पढ़ रहा है, यहाँ पढ़ रहा था. तो अगर राजा जो इसी वाक्य को लेंगे तो राजा ने का प्रयोग यहाँ नहीं होता. क्यों नहीं होता, क्योंकि क्रिया में कर्म पूरा नहीं हुआ है, काम पूरा नहीं हुआ है, क्रिया अधूरी है. राजा युद्ध, इसीलिए ने को हम छोड़ देते हैं. राजा युद्ध कर रहा था, नहीं तो करता था. राजा युद्ध करता था या राजा युद्ध कर रहा था, ये दोनों रूप ठीक है. ने का प्रयोग सिर्फ भूतकाल में होता है. जब ने का प्रयोग कर्ता के साथ होता है तो कर्म पद के क्रिया और लिंग के अनुसार, कर्म पद के लिंग और वचन के अनुसार क्रिया बदलती है. अब आपको अपूर्ण भूतकाल के बारे में पता चला. राजा युद्ध कर रहा था, मैं देख रहा था, पढ़ रहा था, सुन रहा था, खा रहा था. ಏನು ಅಪೂರ್ಣ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅದ್ರಲ್ಲಿ ನೀವು ತೆಗೆದು ಥಾ ಥೇ ತಿ ಆಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಅಪೂರ್ಣ ಭೂತಕಾಲ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಈಗ 4 ಕಾಲದ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಐದನೇದೇನಿದೆ, ಸಂದಿಗ್ಧ ಭೂತಕಾಲ್. ಸಂದಿಗ್ಧ ಏನಿದು, ಸಂದಿಗ್ಧ ಸಂಶಯ ಅಂದ್ರೇನು, ಡೌಟ್. भूतकाल में क्रिया हुई होगी लेकिन उसमें संदेह है. ಸಂದೇಹ का मतलब ಸಂಶಯ है, ಅಂದ್ರೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೆಲಸ ಮುಗ್ದೇ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಈ ಮೂರು ಕಾಲದಲ್ಲಿ ಗ್ಯಾರಂಟಿ, ಇದರಲ್ಲೂ ಹೇಳಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. जब मैंने देखा तब वह पढ़ रहा था, उसने काम पूरा किया या नहीं, उसमें ಸಂಶಯ है. ಇದು ಅಪೂರ್ಣ, ಆದ್ರೆ ಇದರಲ್ಲಂತೂ ಸಂಶಯನೇ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ರಾಜ युद्ध, राजा ने युद्ध किया होगा. राजा ने युद्ध किया है आसन्न. राजा ने युद्ध किया था पूर्ण. राजा युद्ध कर रहा था या करता था अपूर्ण.
ರಾಜಾನೇ ಯುದ್ಧ ಕಿಯಾ ಹೋಗಾ. ಹೋಗ ಅಂದ್ರೇನು? ಮಾಡಿರಬಹುದು. ಅಂದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಸಂಶಯ ವ್ಯಕ್ತವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಹೋಗ, ಹೋಂಗೆ, ಹೋಗಿ, ಹೋಂಗಿ ಅದೆಲ್ಲ ಯಾವ್ದ್ರಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ? ಸಂಶಯ ಅಂದ್ರೆ ಸಂದಿಗ್ಧ ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಸಂದಿಗ್ಧದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿದೆಯೋ ಇಲ್ವೋ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಗ್ಯಾರಂಟಿ, ಅಥವಾ ಕೆಲಸ ಆಗಿದೆಯೋ ಇಲ್ವೋ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಗ್ಯಾರಂಟಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿರೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾಲೆಡ್ಜ್ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಆಗಿದೆಯೋ ಇಲ್ವೋ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಮಾಹಿತಿ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. इसीलिए संशय प्रकट करने के लिए हम होगा यहाँ जोड़ते हैं. राजा ने युद्ध किया होगा. हेतु हेतु मत भूतकाल. हेतु हेतु का मतलब है यहाँ कारण. कारण का मतलब एक कारण से दूसरा परिणाम निकलता है. ಅಂದ್ರೆ ಅದು ಆಗಿದ್ರೆ ಇದು ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. अगर शत्रु आक्रमण करता तो ರಾಜ ಯುದ್ಧ करता. ನೋಡಿ ಇದರಲ್ಲಿ ಏನು? ಹೇತು ಅಂದ್ರೆ ಆ ಕೆಲಸ ಅಂದ್ರೆ ಶತ್ರು ಆಕ್ರಮಣ ಮಾಡಿದ್ರೆ ರಾಜ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಇಲ್ಲಿ ರಾಜ ಯುದ್ಧ ಮಾಡಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ? ಶತ್ರುನೇ ಆಕ್ರಮಣ ನಹಿ ಕಿಯ. ಅದನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಹೇಳ್ಬೇಕು? ಅಗರ್ ಸೇರಿಸಬಹುದು ಅಥವಾ ಹಾಗೇನು ಬರೀಬಹುದು. ಅಗರ್ ಶತ್ರು ಯುದ್ಧ करता तो राजा भी युद्ध करता. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, अगर शत्रु युद्ध करता तो राजा भी युद्ध करता. ಇಲ್ಲಿ ರಾಜ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ? ಶತ್ರು ಯುದ್ಧ ಮಾಡ್ಬೇಕಿತ್ತು. ಶತ್ರು ಯುದ್ಧ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ರಾಜನು ಯುದ್ಧ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. अगर ಶತ್ರು ಯುದ್ಧ करता तो ರಾಜ भी युद्ध करता. ಇದರಲ್ಲಿ ಕಾರಣ ಮತ್ತೆ ಪರಿಣಾಮದ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಿದೆ. तो ಈ ರೀತಿ भूतकाल के कुल 6 प्रकार है. उन सभी कालों के बारे में अब आपने जाना है और इसका अभ्यास करते रहिए. और अगली वीडियो में और दूसरे व्याकरण के भाग के बारे में मैं आपको अगली वीडियो में आपको जानकारी दूंगा. धन्यवाद.